नमस्कार मंडळी, आज जाणून घेऊया नॉमिनेशन विषयी, म्हणजे नामनिर्देशन. बँक अकाउंट असू देत, FD असू देत, हाऊसिंग सोसायटीमधला फ्लॅट असू देत, खूपदा आपल्याला हे नॉमिनेशन करावं लागतं. आणि नॉमिनी म्हणजे कोण, नॉमिनीचे अधिकार काय, एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्यांनी ज्या व्यक्तीचं नाव नॉमिनी म्हणून लिहिलेलं आहे ती व्यक्ती त्या प्रॉपर्टीची मालक होते का नाही होत, तिचा अधिकार काय, या सगळ्याविषयी मनात खूप संभ्रम असतो. खूपदा असं समजलं जातं की ज्या व्यक्तीचं नाव नॉमिनी म्हणून घातलेलं आहे ती व्यक्ती ही त्या प्रॉपर्टीची मालक असते. उदाहरणार्थ, बँक अकाउंटला जर का एखाद्या व्यक्तीचं नाव नॉमिनी म्हणून घातलेलं असेल तर ज्या व्यक्तीचा हा बँक अकाउंट आहे त्या व्यक्तीच्या मृत्यू पश्चात ज्या व्यक्तीचं नाव नॉमिनी म्हणून घातलेलं आहे त्या व्यक्तीला ती सर्व रक्कम मिळणार, असा एक सर्वसाधारण समज आपल्याला दिसतो. मात्र कायदा पूर्णपणे उलट सांगतो. नॉमिनी हा प्रॉपर्टीचा मालक नाही, नॉमिनी हा फक्त ट्रस्टी आहे, असं कायदा सांगतो. रिसेंटली सुप्रीम कोर्टाने शक्ती येझदानी अँड अनादर वर्सेस जयानंद जयंत साळगावकर अँड अदर्स ह्या केसमध्ये, अगदी लेटेस्ट केस आहे ही, डिसेंबर 2023ची, 14 डिसेंबर 2023ला हा निकाल दिलेला आहे सुप्रीम कोर्टाने. ह्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने परत या सगळ्या गोष्टीचा उहापोह केलेला आहे आणि सुप्रीम कोर्टाने परत सांगितलेलं आहे की नॉमिनी हा मालक नाही, नॉमिनी हा फक्त ट्रस्टी आहे. यापूर्वी देखील अशी अनेक प्रकारची जजमेंट्स दिलेली आहेत. मात्र हे जे काही गैरसमज आपल्या डोक्यात असतात ना, ह्या गैरसमजांच्यामुळे आपण परत परत त्याच पद्धतीच्या केसेस कोर्टात करतो किंवा आपण त्याच गैरसमजात राहतो. मग नॉमिनी म्हणजे काय, नॉमिनीचा अर्थ काय, नॉमिनीचं महत्त्व काय? तर आता काय होतं, ज्या इन्स्टिट्यूट्स असतात ना, आपण जेव्हा हाऊसिंग सोसायटीचा विचार करतो तेव्हा ती सोसायटी असेल, आपण जेव्हा बँकेचा विचार करतो तेव्हा ती बँक असेल. एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याची जी प्रॉपर्टी आहे, म्हणजे बँकेतले पैसे असतील, हाऊसिंग सोसायटीमधला त्याचा फ्लॅट असेल, प्लॉट असेल, ह्याच्याशी रिलेटेड संपर्क कोणाशी करायचा, हे सगळं कोणी सांभाळायचं त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर, त्याच्या कुठल्या इन्स्टिट्यूट्स आहेत त्यांनी त्या व्यक्तीचे वारसदार शोधत फिरायचं का, त्या इन्स्टिट्यूट्सनं बाकीची कामं नाहीत का, मग अशा वेळेला काय करायचं, ही प्रॉपर्टी कोण सांभाळणार, याच्यासाठी नॉमिनेशन हे केलं जातं. नॉमिनेशन इज मिअरली फॉर द सेक ऑफ कन्व्हिनियन्स. म्हणजे काय, तर फक्त काही ठराविक कारणांसाठी नॉमिनेशन केलं जातं. त्या नॉमिनीने काय करायचंय, तर त्या व्यक्तीच्या मृत्यूच्या पश्चात ती जी काही प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर्टी सेफ ठेवणं आणि त्या व्यक्तीचे जे कोणी वारस असतील त्या व्यक्तीनं जर का विल केलेली असेल तर त्या विलप्रमाणे त्याला ती प्रॉपर्टी कोणाला द्यायची, ह्या ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत, ही जी काही सगळं कार्य करायची आहेत, ही कार्य त्या नॉमिनीने करणं अपेक्षित आहे. आणि म्हणून नॉमिनीला ट्रस्टी मानलं जातं. ट्रस्टी म्हणजे विश्वस्त. नॉमिनी मालक नसतो तर विश्वस्त असतो. विश्वस्त ह्या शब्दप्रयोगातच सगळं काही आलं. त्याच्यावरती त्या मालकाने विश्वास दाखवलेला आहे, त्यांनी तो विश्वास सार्थ ठेवायचा आहे आणि त्या मालकाच्या मृत्यूनंतर ती प्रॉपर्टी योग्य हातात म्हणजे काय, त्याचे जे कोणी वारसदार असतील त्यांच्याकडे किंवा त्याच्या विलमध्ये जे सांगितलं असेल त्यांच्याकडे जाईल, ही काळजी घ्यायची आहे. नॉमिनी असं म्हणू शकत नाही की मी मालक आहे आणि मी त्या प्रॉपर्टीचं वाटेल ते करेन. खूपदा असं होतं की ह्या गैरसमजामुळे एखादा, आपण असं गृहीत धरूया की A हा नवरा आहे आणि त्याला एक बायको B आणि 2 मुलं C आणि D. आता ह्या Aला काय हवंय, तर त्याच्या मृत्यू पश्चात त्याची सगळी प्रॉपर्टी, त्याचे बँकेतले जे काही पैसे आहेत ते त्याला त्याच्या पत्नीला म्हणजे Bला द्यायचे. गैरसमजापोटी त्यांनी काय केलं, तर बँकेचे जे काही फॉर्म्स आहेत त्याला सगळीकडं Bचं नॉमिनी म्हणून नाव लावलं. त्याला वाटलं झालं, आता माझ्या मृत्यूनंतर ही प्रॉपर्टी माझ्या बायकोला मिळेल. पण नाही, बायको ही फक्त नॉमिनी आहे. हिंदू सक्सेशन ॲक्ट प्रमाणे, इंडियन सक्सेशन ॲक्ट प्रमाणे किंवा मुस्लिमांना जो काही कायदा ॲप्लिकेबल आहे त्याप्रमाणे, त्या धर्माप्रमाणे जे कोणी वारसदार असतील त्यांना ही प्रॉपर्टी त्या Aच्या पश्चात मिळणार आहे. मग आता Aच्या पश्चात हिंदू धर्माचा जर आपण विचार केला तर ही प्रॉपर्टी कोणाला मिळणार आहे, त्याच्या मुलांना आणि त्याच्या बायकोला. मुस्लिम धर्माप्रमाणे पण तसंच आहे. म्हणजेच काय झालं, Aला प्रॉपर्टी पूर्णपणे Bला द्यायची आहे,
पण त्यांनी फक्त नॉमिनेशन केलेलं असल्यामुळं ही प्रॉपर्टी पूर्ण बीला न मिळता या प्रॉपर्टीमध्ये त्याच्या मुलांचे सुद्धा हिस्से आले. मग याचा अर्थ एनी काय करायला हवं होतं? तुम्ही माझा विलशी रिलेटेड व्हिडिओ पाहिलेलाच असेल, पाहिला नसेल तर जरूर पहा. अशा पद्धतीनं जर का एला त्याच्या सर्व वारसांना प्रॉपर्टी द्यायची नसेल आणि एकाच कुठल्या तरी वारसाला प्रॉपर्टी द्यायची असेल तर त्यांनी विल करणं अपेक्षित आहे. आणि त्यामुळं नॉमिनेशनबाबतचे गैरसमज डोक्यातनं काढून टाका. माझ्या या व्हिडिओला जरूर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि माझं चॅनल तुमच्या मित्रमैत्रिणींना जरूर शेअर करा. धन्यवाद.